वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुभदं केवलं ज्ञानमूर्तिं वन्दवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। या पुण्येन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतचक्रप्रभृतिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापः। सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। मूकं करोति वाचालं पङ्गुं यत्र पातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
तव गुण गाया
महाराज की समर्थ सद्गुरु वासुदेव महाराज की समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज की
समर्थ सद्गुरु श्री रघुनाथ महाराज की, समर्थ सद्गुरु श्री वागदेव महाराज की, समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज की. प्रसन्न मूर्ती रघुदास महाराजांचे, काका महाराजांचे भक्तिमय वातावरण, उत्तम साथ. समोर ज्येष्ठ कीर्तनकार, आमच्या कीर्तन संप्रदायाचे भीष्माचार्य डोले बुवा, श्रोते उत्तम. हा सगळा योग सुरेशराव आंबेकरांनी जुळवून आणला. याचं श्रेय त्यांना, प्रेमाने जुळवून आणला. सगळं उत्तम आहे, पण आता काय बुवा एवढं सगळं वर्णन केलं, आता पण कसं आलाय. हो असं आहे, सगळं चांगलं असतं पण कुठेतरी पण येतो की नाही.
4 शब्द असे आहेत ते मध्ये मध्ये आले की सगळं बिघडतं. कोणते 4 शब्द? पण, परंतु, लेकिन, बलके. हे 4 शब्द आले की कुठेतरी काहीतरी बिघडतं, नाही. सासूबाईंनी जावईबांचं वर्णन केलं. आमचे जावईबा दिसायला रुबाबदार, स्वभाव दिलदार, वागणं मानेदार, चालणं ऐटदार, कवित्व रंगदार, डोळे पानेदार, पोशाख भपकेदार. पण एवढं वर्णन आहे, किती वर्णन आहे. आमचे जावईबा दिसायला रुबाबदार, स्वभाव दिलदार, वागणं मानेदार, चालणं ऐटदार, कवित्व रंगदार, डोळे पानेदार. पण काय झालं? थोडी घेतात. या पण मुळे सर्व गुणावर विरोधन पडलं. नाही, सगळं उत्तम आहे पण श्रोते दाद देत नाही, म्हणजे जय जयकार करीत नाही. हे सगळं किती उत्तम असेल ना तरी कीर्तनाचा रंग श्रोत्यांना तुमच्यावर अवलंबून आहे. आपण जर जय जयकार केला नाही तर बोलणं प्रश्न पडतो, श्रोते जागेची झोपले. मी का असं म्हणालो? त्या झोपेला ब्रह्मदेवाचं वरदान आहे. तिने ब्रह्मदेवाकडे तक्रार केली, मला कुणीही जवळ करीत नाही, मी कुठे जाऊ? ब्रह्मदेवानी त्या झोपेला विचारलं, बाई तू कुठे कुठे गेली? ती म्हणाली, मी नाटकात गेले, मला लोक जवळ येऊ देत नाहीत. सिनेमात गेले, मुळीच जवळ येऊ देत नाहीत. लोक टीव्ही आडवे होऊन बघतात तरी सुद्धा मला जवळ घेत नाही. मग मी कुठे जायचं? ब्रह्मदेव म्हणाले, निद्रे एक ठिकाण आहे, तिथे तुझा स्वीकार होईल, आणि ते म्हणजे कीर्तन. ब्रह्मदेवाच्या वराप्रमाणे ती येते आणि जय जयकाराने जाते. मला तरी सवय आहे, वारकऱ्यांच्या सोबत मी राहिलोय, त्यामुळे नामाचा गजर गरजे भीमा तीर, महिमा साजे तो गजर, तो जय जयकार. अहो स्वतः आपण इथेच बसल्या बसल्या पंढरपूरला जाऊ शकतो त्या जय जयकाराने. मला तरी जय जयकाराची सवय आहे. मी नेहमी सांगत असतो, पडिले वळण इंद्रिया सकाळ. जय जयकाराशिवाय कीर्तन रंगत नाही असा माझा अनुभव आहे. पडिले वळण इंद्रिया सकाळ. 10 वर्षाचा मुलगा गारोड्यासोबत काम करीत होता. अशी उंच दोरी बांधलेली होती. तो गारोडी ढोलक वाजवत होता आणि जसं जसं ढोलक वाजायचं तशी तशी त्या लहान मुलाची, 10 वर्षाच्या मुलाची अशी उंच उडी पडायची, छलांग. पण गारोडी असा ढोलक वाजवायचा जलद गतीमध्ये, उडी सुद्धा जलद गतीमध्ये. ती दोरीवरची उंच उडी एका चोराने बघितली आणि खेळ संपल्यानंतर त्या मुलाची गाठ घेतली. बेटा वा, उत्तम उडी घालतो. दिवसभर उड्या घालून हा गारुडी तुला किती पैसे देतो? मुलगा म्हणाला, संध्याकाळच्या वेळेला फक्त 100 रुपये मिळतात. 100 रुपये? मी तुला एका उडीचे 200 रुपये देणार, एकच उडी. अरे बाप, एका उडीचे 200? मग दिवसभर कशाला उड्या घालायच्या? चला तुमच्यासोबत येणार. ठीक आहे. गारुड्याला सोडला आणि तो मुलगा चोरासोबत आला. सांगा कुठे उडी घालू? चोर म्हणाला, आपल्या उड्या रात्री, दिवसा नाही. रात्री 2 वाजता या मुलाला उठवलं. एका श्रीमंताचं घर दाखवलं, बंगला, वरची खिडकी दाखवली आणि चोर मुलाला म्हणाला, बेटा त्या दोरीवरनं ज्याप्रमाणे तू उडी घेत होता, छलांग घेत होता, इथे मी 1 2 3 म्हणणार. 1 2 3 म्हटल्याबरोबर तुझी छलांग त्या खिडकीत जायला हवी. उडी खिडकीमध्ये पडली की त्या खिडकीतनं तू आत जायचं. बर, खाली उतरायचं, खालचं दार उघडायचं, पुढचं काम माझं. एका उडीचे 200 रुपये. तयार आहे? अगदी म्हटलं तयार आहे. मुलगा उभा
आणि गारुडी म्हणतो तयार आहे, हो हा तयार आहे म्हणा, 1 2 3, तरी मुलगा जागेवर झोपा. अरे उडी का घेत नाही? तो मुलगा म्हणाला उडी घेतो पण ढोलक वाजवा. ती वाजल्याशिवाय माझी उडी पडत नाही. तसं आमच्या कीर्तनाचं आहे, जय जयकार शिवाय कीर्तन नाही. सद्गुरुनाथ महाराज, समर्थ सद्गुरु श्री रघुनाथ महाराज की, समर्थ सद्गुरु श्री वागदेव महाराज की, समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. 3 दिवस असा मध्ये मध्ये जय जयकार करायचा, साथ द्यायची. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा अभंग कीर्तनाच्या विवेचनाकरता घेतलेला आहे. भक्तिप्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे वीण नाही समाधान. रांडिवेने जेवी शृंगार पै केला, प्रेमे वीण झाला ज्ञानी तैसा. एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणतील. ज्या भक्तीमध्ये प्रेम नाही ती भक्ती व्यर्थ आहे. ज्यामध्ये जिव्हाळा नाही ते काम व्यर्थ आहे. भरपूर ज्ञान आहे पण भगवंताविषयी प्रेम जर नसेल तर ते ज्ञान व्यर्थ आहे. अगा वेदविद जरी झाला, माते नेणता वाया गेला, कणू सांडोनी उपनिला कोंडा जैसा. आपण सगळे काका महाराजांचे, रघुनाथ महाराजांचे उपासक आहात, भक्त आहात, शिष्य आहात. काका महाराज, वागदेव महाराज, नाना महाराज ही जी मंदिर आहे, या पुराणिक घरावर आपलं प्रेम आहे. नवे नवे प्रेमाची भक्ती आहे म्हणून आपण दरवर्षी सगळे इथे जमतो. प्रेमामुळे हे सगळं होतं. भक्तीमध्ये प्रेम नसेल तर ती भक्ती व्यर्थ आहे. ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्यांनी त्यांनी त्या भक्ती पाशाने भगवंताला बद्ध करून आपलासा केला. व्याधस्य चरणम ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते रघुरस्य किं पौरुषम् कुब्जायाः कमनीय रूपमधिकम् किं तत्सुदाम्नो धनम् भक्त्या तुष्यति केवलेन सुगुणैः भक्तिप्रिय श्रीपतिः गोपालकृष्ण भगवान. व्याधस्य चरणम, या व्याधावर भगवंतांनी कृपा केली. कशामुळे केली? वास्तविक भक्ताचं आचरण शुद्ध होतं का? इथे आचरणाचा प्रश्न नाही. व्याधस्य आचरणम, भगवंतावर प्रेम होतं, तेवढं प्रेम पाहून त्या व्याधावर भगवंतांनी कृपा केली. ध्रुवस्य वयो, काय वय होतं त्याचं? पण एवढ्या लहान वयामध्ये ध्रुव आढळपदी वैसविला. कशामुळे? प्रेमामुळे. वयाचंही बंधन नाही. होळीचे दिवस आहेत. होलिकेला जाळलं म्हणून हा तसा मरत नाही. होलिका त्याला मांडीवर घेऊन बसली, होळी पेटवली, प्रल्हाद वाचला, पण ती होलिका जळून भस्म झाली. वयाचाही प्रश्न नाही. ध्रुवस्य वयो, सगळ्या भक्तांनी कसा भगवंत आपलासा केला. अढळपदी अंबनाथ, अढळपदी अंबनाथ बसविले ध्रुवान, बसविले ध्रुवान. कशामुळे? प्रेमामुळे. आणखी प्रेमामुळे काय घडतं?
संकटात पीतांबर संकटात पीतांबर दिवा द्रौपदी संकटात पीतांबर दिवा द्रौपदी अंबरात बैसविले ध्रुवाला. ध्रुवस्त्याचे वय, इथे वयाचाही प्रश्न नाही. विद्या गजेंद्रस्य का, अहो गजेंद्र तर पशु होता. श्रीमद भागवतामध्ये गजेंद्र मोक्ष चरित्र आहे. त्याचाही उद्धार झाला पशु असून देखील. का? भगवंतावर प्रेम होतं, प्रेमाची भक्ती केली म्हणून. विद्या गजेंद्रस्य का ज्यातिर्विदुरस्य. भगवान गोपाल कृष्णाचं प्रेम विदुरावर जास्त होतं दुर्योधनापेक्षा. ते उद्धवाला नेहमी म्हणायचे भगवान गोपाल कृष्ण, काय उद्धवा चला विदुरा घरी, उद्धवा चला विदुरा घरी. लाडू पेढे नाही कामाचे, गरीबाची आंबील बरी. उद्धवा चला विदुरा घरी. महाग घोडे नाही कामाचे, गरीबाची झोपडी बरी. उद्धवा चला विदुरा घरी. शाल दुशाले नाही कामाचे, गरीबाची कांबळ बरी. उद्धवा चला विदुरा घरी. तिथे भगवंताला आमंत्रण लागत नाही. भक्त त्याला भक्ती पाशाने बद्ध करून खेचून आणतात. का जातिर्विदुरस्य यादवपते रघुरस्य किं पौरुषम खूप जाया कमनीय रूपमधिकम किं तत्सुदाम्नो धनम. भक्त्या तुष्यति केवलैर्नतु गुणैर भक्ती प्रिय श्रीपती. त्याला भक्ताचं फक्त प्रेम पाहिजे. ज्या भक्तीमध्ये प्रेम नाही ती भक्ती व्यर्थ आहे. अभिमान नित्य नवातया भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवातया. आणि त्या भक्ती सोबत प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमे विण नाही समाधान. परमार्थामध्ये जिव्हाळा लागतो तेव्हा तो परमार्थ साध्य होतो. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. आणिक नये माझे मना हो का पंडित शहाणा. नामी रूपी दळले चित्त दास त्याचा मी अंकित. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची चित्त. ज्या भजनामध्ये प्रेम नाही, ज्या भक्तीमध्ये प्रेम नाही ती भक्ती व्यर्थ. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवातया माझ. आपण नुसता देखावा भक्तीचा करतो. उपासना करतो, आपण जप करतो, हातामध्ये माळ असते, सर्व काही करतो, पण मन असतं का त्यात? ते प्रेमाचं असतं का सगळं? माला तो कर्मे फिरे, जीवा फिरे मुख माही, मन तो दाही दिस फिरे. नाही, श्रीराम जय राम जय जय राम हा जर जप करायचा असेल तो मनासमोर अंतचक्षू समोर फक्त तो प्रभू राम दिसायला हवा. मग त्या भजनामध्ये, त्या नामस्मरणामध्ये जर प्रेम नसेल तर ते नामस्मरण व्यर्थ नाही का? हरिपाठात याचा उल्लेख केलाय. ज्या भजनामध्ये प्रेम नाही ते भजन व्यर्थ म्हणाले.
भक्त प्रेमाविन भजन प्रेमाविन भजन नाकाविन हो प्रेमाविन भजन नाकाविन हो अर्थाविन पोथी प्रेमावीन भजन नाकावीन मोती. ज्या भजनामध्ये प्रेम नाही ते भजन व्यर्थ. नाकावीन मोती. नवऱ्याने 50,000 रुपये खर्च करून नथ तयार केली. काय ते मोती सुवर्णाच्या तारेत बांधले. नथ उत्तम झाली पण नाक नको का त्या योग्यतेचं. त्या नाकावर जर म्हशीनी पाय दिला असेल तर नाकावीन मोती. अहो संतांनी जे लिहून ठेवलं आहे ते त्याचं फुकट लिहून ठेवलं नाही, ते सगळं आपल्याला लागू आहे. नाकावीन मोती.
प्रेमावीन भजन नाकावीन मोती अर्थावीन पोथी वाचुनी काय. पोथी वाचताना अर्थ कळला नाही तर वाचण्याचा उपयोग नाही. रिटायर झाल्यावर सगळेच वाचतात पोथी. दिसत नाही तरी डोळे फाडू फाडू बघतो. तो नातू काय म्हणतो, आजोबा दिसत नाही तर वाचता कशाला, नुसतेच वाचा म्हणजे झालं. सद्गुरुनाथ आजोबा आणि नातू त्यांचं नातं गमतीच असतं बरं का. एकमेकांची थट्टा करतात. नातवाची शिक्षिका आली शाळेतनं आणि आजोबा घाबरले. काय म्हणाले, ए बा 2 आठवडे झाले तू शाळेत गेला नाही, तुझ्या मॅडम आल्या आहेत, जा आतलं, मी बघतो काय करायचं ते. मुलगा म्हणाला, आजोबा आधी तुम्ही लपा, कारण माझे आजोबा गेले म्हणून मी 2 आठवडे शाळेत गेलो नाही. असं मी सांगितलं. अर्थाविन पोथी वाचून काय, अर्थ जर कळला नाही तर वाचण्याचा उपयोग नाही. प्रेमावीन भजन नाकावीन मोती अर्थावीन पोथी. दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये 7 दिवस पारायण असतं. रजा घेऊन लोक पारायण करतात. पण एखाद्या वेळेला जर रजा मिळाली नाही तर ते ब्राह्मणाला सांगतात, आमचं पारायण करवून द्या, आमची पोथी वाचून द्या. ब्राह्मण म्हणतात वाचून देऊ, पण अर्थाविन पोथी. त्याचा दुसरा अर्थ पुन्हा, दक्षिणा किती द्याल, नको. ज्या भक्तीमध्ये प्रेम नाही ती भक्ती व्यर्थ. आमच्या विदर्भामध्ये गुरुकुंज मोजरी आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये. इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झाले. त्यांनी या भक्तीचं फार सुंदर वर्णन केलं एका पदामध्ये. ते म्हणाले, ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी, पळते मन बाहेरी. ही का भक्ती खरी. देह देवापुढे, देह देवापुढे, लक्ष जोड्याकडे, नेत्र ते वाकडे, हात चोरी करी. ही का भक्ती खरी. देवासमोर आम्ही आलो, नमस्कार केला, हात जोडले, श्लोक म्हटला, अन्यथा शरणम नास्ती. मनामध्ये विचाराला 1200 रुपयाचा जोडा बाहेर ठेवलाय. देवाकडे बघून म्हणतो अन्यथा शरणम नास्ती. जोड्याकडे बघून म्हणतो त्वमेव शरणम मम. पुन्हा देवाकडे बघतो तस्मात् कारुण्य भावेन. पुन्हा जोड्याकडे बघतो रक्ष रक्ष परमेश्वर सद्गुरुनाथ महाराज. म्हणून तुकडोजी महाराज असं म्हणाले की ही का भक्ती खरी. पळते मन बाहेरी, देह देवापुढे, लक्ष जोड्याकडे, नेत्र ते वाकडे, हात चोरी करी. ही का भक्ती खरी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सबंध भारताला भजनाचं वेळ लावलं बरं का. लाखांनी लोक असायचे त्यांच्या भजनाला. आवाज होता का नाही. उत्तम खंजरी होती, पण शब्द भांडार असं होतं. आणि तुकडोजी महाराजांना लोकांची नाडी माहित होती, लोकांना काय हवंय. म्हणून त्यांनी आपल्या पदांना चित्रपटाच्या चाली लावल्या. आता इथे म्हणून दाखवण्याचं मला करेल नाही. हा प्रकार ग्रामीण विभागात चालतो, पण तुकडोजी महाराजांनी ते ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. ही का भक्ती खरी. ही चाल त्याला त्यावेळच्या प्रसिद्ध चित्रपटाच्या गाण्याची दिली. ही का भक्ती खरी हो, पळते मन बाहेर बाहेर बाहेर. आणि मग त्यांची ती खंजीर काय लोकांची गर्दी हो. वा वा. पळते मन बाहेर बाहेर बाहेर.
जुना काळ आठवला असेल तर बघा, दोन्ही बॉर्नर सायला आठवत असेल, कारण ते जुने आहेत आणि सगळं साहित्य त्यांच्याकडे आहे, त्यांना माहित असतं कोणती चाल आहे. पण नाहीच आठवलं वया परतवे तर सांगतो जाने कहा गई. पुढचं म्हणत नाही सद्गुरुनाथ कीर्तनाला मर्यादा आहे, बस तिथपर्यंत जायचं आणि परत जायचं, जास्त उघडत बसायचं नाही. तर अशा पद्धतीने संबंध महाराष्ट्राला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजन ऐकवलं, धर्माचा प्रचार केला. प्रेमावीन भजन नाकावीन मोती, अर्थावीन पोथी वाचुनी काय. पुढे आहे प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे वीन नाही समाधान. प्रेम सुख देई मोठा विषय आहे, एवढ्या पुरतं निरूपण पुरे वाटतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई या नाथ महाराजांच्या चरणाचा विचार आपण उद्याच्या कीर्तनात करूया. पूर्वाभंगामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणाले, भक्ती प्रेमावेण ज्ञान नको दे, भक्ती प्रेमावेण ज्ञान नको दे. प्रेमावे